राहुरी शहरातील शिवाजी चौक परिसरातील राजेश गारमेंट या दुकानात भर दिवसा 8 दिवसापूर्वी चोरीची घटना घडली होती। चोरी करणारा भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे, तरी देखील त्या भामट्याचा अद्याप तपास लागला नाहीये। याबाबत राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। राहुरी शहरातील शिवाजी चौक परिसरातील सुधीर हरजितराय नागपाल यांच्या राजेश गारमेंट या दुकानाच्या ओट्यावर सकाळच्या दरम्यान 75,000 रुपये किमतीचे रेडीमेड कपड्यांचा बॉक्स ठेवला होता। अज्ञात भामट्यानं तो कपड्याचा बॉक्स उचलून समोरच उभ्या असलेल्या रिक्षात टाकला आणि तो भामटा मुद्देमाल घेऊन पसार झाला। ही घटना 24 डिसेंबर रोजी घडली होती। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। आरोपी चोरी करताना स्पष्ट दिसत आहे। घटनेला 8 दिवस उलटून गेले, मात्र अद्याप चोराचा तपास लागला नाही। यामुळे राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले आणि संबंधित चोरीच्या घटनेतील आरोपीचा तात्काळ शोध घ्या। व्यापाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही या दृष्टीने पोलीस प्रशासनाने आरोपीचा तात्काळ तपास करावा, असं निवेदनात म्हटलंय। यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते। राहुरीच्या मेन रोड येथील राजेश ड्रेसेस यांच्या दुकानापुढील कपड्याची मोठी गाठ एका विना नंबरची रिक्षा येऊन त्याच्यामध्ये सर्वांसमक्ष अनेक लोक पाहत होते, परंतु कोणाला काही तपास म्हणजे असं समजायचं कारण नाही की ती रिक्षा घालून त्यांनी नेली। अनेक दुकानदारांच्या कॅमेऱ्यात ती दिसती आहे, परंतु त्या रिक्षाला नंबर नसल्यामुळे त्याचं शोध कार्यामध्ये पोलिसांना देखील बऱ्याच प्रमाणात अडथळे येत आहे। तर आज आम्ही व्यापारी असोसिएशन राहुरीच्या वतीने पोलिसांना आज निवेदन दिलेले आहे। आपले कर्तव्यदक्ष PI ठेंगे साहेब यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा करून व्यापाऱ्यांना या चोरीचा लवकरात लवकर कसा तपास लागेल याचा दिलासा दिलेला आहे। तर व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांना आम्ही हे सांगितलं की याचा लवकरच छडा लागावा आणि अशा घटना घडणार नाही यासाठी ज्या काही उपाययोजना बाजारपेठेत करणं गरजेचं आहे त्या कराव्यात आणि त्यांनी ती आमची मागणी मान्य केलेली आहे। 8 दिवसापूर्वी राहुरी शहरातील शिवाजी चौक या भर चौकामधून राजेश ड्रेसेस यांचा सकाळी आलेला मालापैकी एक पार्सल दिनदहाडा सर्व लोकांसमोर चोरीला गेली। ही राहुरी शहरात व्यापाराच्या दृष्टीने मोठी घटना घडली। संपूर्ण बाजारपेठेत गर्दी असताना ही एवढी मोठी चोरी झाली। या संदर्भात राहुरी पोलीस स्टेशनला यापूर्वी व्यापाऱ्यांनी अर्ज आणि निवेदन दिले होते। साधारणतः 8-10 दिवस लोटले। त्याकरता सर्व व्यापाऱ्याच्या वतीनं व्यापारी असोसिएशनने आज PSIंना निवेदन दिलं आणि या चोरीची लवकरात लवकर या चोरीचा तपास लावावा आणि व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा। राहुरी शहरातील सर्व व्यापारी दिनांक 24 डिसेंबर रोजी नागपाल यांच्या कापड दुकानात जी चोरी झाली त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झाले होते। आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिळून पोलीस स्टेशनला चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी ठेंगे साहेब यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे आणि ठेंगे साहेबांनी सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद देऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमच्याशी चर्चा करून या चोरीचा लवकरात लवकर तपास करण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आज राहुरी शहर व्यापारी असोसिएशन तर्फे राहुरी शहरात मंगळवारी तारीख 24 डिसेंबर रोजी कापड दुकानात झालेल्या चोरीबद्दल व्यापारी असोसिएशन तर्फे पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदनामध्ये सदर मालाचा जो चोरी केली आहे चोरट्यानी त्याचा चेहरा किंवा त्याचे व्हिडिओ आपण सादर केलेले आहे। त्या व्हिडिओचा किंवा त्या चेहऱ्याचा आधारे तपास लवकरात लवकर लागावा या अपेक्षा करता आम्ही सर्व व्यापारी वर्ग राहुरी पेठेतील सर्व व्यापारी वर्ग निवेदनद्वारे संजयजी ठेंगे साहेब यांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून याबाबत निवेदन देण्यात आले आहे। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी।